तुम्ही वेट बिगारीने या पोरींना पिळून घेताय. कशाची भाषा करता तुम्ही? तुमच्याशी एकदम विनम्रतेने बोलायचं. तुमचा काय भरोसा की तुम्ही आमच्यावर विनयभंगाचे गुन्हे दाखल करणार नाही? काय सांगताय तुम्ही? ही तुमची गुंडागर्दी आहे. एवढी लोक तुम्हाला एवढ्या भयानक परिस्थितीमध्ये मुद्दे मांडायला आले, त्याच्यात तर तुमच्या यू आर नॉट अटरिंग अ वर्ड. असं कुठं चालतंय? हे थंड डोक्याने क्राईम करायचं काम चालू आहे तुमचं. थंड डोक्याने ना खून करण्याचा कार्यक्रम चालू आहे. खऱ्या आहात काय बोलायचं तुमच्याशी? आणि आमच्या पुढे खाजगी कंपन्यांचे सुद्धा मालक या देशाची, या राष्ट्राची जनता आहे. आणि 12 तास पिळून घेतायत. वर्ण कमरेच्या खालचे सगळे डायलॉग मारताय. एमसी पिरियड मध्ये पोरींना रिलॅक्सेशन नाहीये. आणि 4 दिवस एमसी पिरियड येतो तर म्हणजे तू काय 8-8 दिवस काम करणार नाही का? ही पद्धती का? डायलॉग आहेत काही? आणि कोण बोलताय? मेल मेंबर्स. लाजा वाटायला पाहिजे. बेशरम कुठले? कंपनीचा टीम लीडर आहे आणि त्याला हे दिलेलं आहे कंपनीने काम. काय झालं? मुलींच्या हो जा पुढे, महिला पुढे जा सगळं. जाओ आगे, आप जाओ. हा जाऊ दे. उजव्या बाजूच्या इकडे वा, यांना रस्ता द्या. हॅलो. कुसुम मॅडमच्या उजव्या बाजूला बसा. रघुनाथ दादा. अय्यर मॅडम आप इधर बैठो. श्रीवास्तव. नमस्कार मॅडम. इथलं सुप्रीमो कोण आहे आता? आपलं काय नाव? प्रणांजली काय काळे. तर या 3 कंप्लेंट आमच्या बरोबर आहेत. तुम्ही अशा का उभ्या राहिले? बसा नाही खुर्चीमध्ये. या इकडे, या इकडे. सर मैं आपको 20 मिनट में कॉल करता हूँ. 20 मिनट में कॉल करता हूँ. मेरा अप्लाई करता. अहो तुमचा खूप त्रास आहे बरं का. मला, मी तोंडावर सांगतो, तुमच्या न्यूसेन्सच जास्त आहे तुमच्या कामापेक्षा. 1 मिनिट दरवाजा बंद. हे बसा ग. मी जितेंद्र भावे, निर्भय महाराष्ट्र पार्टीचा संस्थापक अध्यक्ष आहे. आणि या 3 मुलींची तक्रार माझ्याकडे आहे की इथे जवळपास 100, 125, 150 पर्यंतचा स्टाफ काम करत असेल. हा भूतकाळातला विषय आणि तो कमी होत 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 30 पर्यंत आलेला आहे, 35 पर्यंत आलेला आहे. कारण अशी की या महिलांच्या शरीर धर्माच्या संदर्भात सुद्धा तुमची कंपनी अजिबात फ्लेक्झिबल नाही. इव्हन सुसू करायला सुद्धा सोडत नाही. आणि 2 मिनिटातच आलं पाहिजे ही बळजबरी. आज मासिक धर्माच्या संदर्भामध्ये पॅड जर चेंज करायचं असेल तर किमान 5-6 मिनिटं लागतात. तिथे सुद्धा वाईट साईड बोललं जातं एकदम बिलो द वेट. आणि ते सुद्धा आमच्याकडे रेकॉर्ड आम्ही केलंय. ते दिलेले स्टेटमेंट आहे आणि ते आता इथे लाईव्ह मध्ये पण सांगणार आहे. तर ह्या हॅरेसमेंटमुळे या मुलींना जॉब सोडावा लागलाय. आणि ही मुलगी आज सकाळी मायग्रेननी त्रस्त असलेल्या अवस्थेत माझ्या ऑफिसला आली. आणि तुमचा कोणी जो अधिकारी होता अत्यंत
वाईट टोन मध्ये तिच्याशी बोलण्याचं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे, ते मी पब्लिकली दाखवणारच आहे. तर ही लोक वेठबिगार नाहीत. 2025 मध्ये आज माझ्या देशामध्ये संविधान लागू आहे. परमनंट सायलेंट करा. तर या संविधानाच्या अंतर्गत माझ्या 150 कोटी जनतेला कोणीच हॅरेस करू शकत नाही अशी व्यवस्था करून ठेवली आहे. आणि आज त्यांना जे काही 12,000, 13,000, 14,000 जे काही उत्पन्न तुमच्याकडनं मिळतंय ते सुद्धा खरं तर 24,000 रुपये, 21,000 रुपये या दरम्यान मिळायला हवं. जो मिनिमम वेजेस ऍक्ट आहे त्याच्यामध्ये 21,000 आहे. बंद करा ना त्याची बॅटरी काढा. सगळ्यांनी एकदाच करायचं बरं. सगळ्यांनी करा सायलेंट. हा आता बंद करा मॅडम तो पूर्ण. तर मिनिमम वेजेस 21,000 रुपये असताना सुद्धा ते तर मिळत नाही. त्याच्याबद्दल त्यांची तक्रार नाही, कारण तुम्ही जे देताय त्याच्यामध्ये त्या हॅपी, म्हणूनच त्या तुमच्याकडे काम करतायत. पण त्यांनी असं नाही केलेलं की त्यांनी स्वतःला विकून टाकलंय तुमच्याकडे. इतकं बिलो द बेल्ट जे वापरलं जातात शब्द, तर एवढी परवानगी माझ्या देशाच्या संविधानानं आणि कायद्यानं दिलेली नाही. तर तो प्रकार इथे चालतोय. आणि जर तुम्ही सुप्रीमो असाल, तुमच्या नाकाखाली हे जर कार्यक्रम चाललेले असतील तर आम्हाला लाज वाटते की महिलेच्या अंडर महिला असेल तर तिच्या सगळ्या मासिक धर्माचे प्रॉब्लेम, तिचे प्रेग्नन्सीचे प्रॉब्लेम, तिच्या शरीर धर्माचे प्रॉब्लेम हे तुम्हाला नीट कळतात. तर मग त्याच्यामध्ये तुम्ही सिंथेटिकली त्यांना हँडल करायला हवं होतं. याच्या अगोदरचे जे साहेब होते त्यांच्या काळामध्ये फार काही त्रास झाल्या नसल्याच्या जबाबदारीनं माझ्याकडे आलेल्या प्रतिक्रिया आहेत. तर त्याही मी तुम्हाला आता ऑनलाईन सांगतो. तर त्याच्यावर मी चर्चा करायला आलेलो आहे आणि त्याच्यावर तुमचं एक्सप्लेनेशन काय. आणि बिफोर दॅट यांची कंप्लेंट जी आहे ती यांच्या तोंडानं तुम्ही ऐका. हा फर्स्ट ऑफ ऑल तुझं नाव ऐकूनच घ्या. त्यांची तक्रार ऐका. मी नाही म्हटलं ऐका ना. तक्रार हे बघा, मी प्रातिनिधिक स्वरूपात मी सांगितलं ना, तर कंप्लेनंट जे आहे ना दे शुड टॉक. ते झालं की मग तुम्ही बोला. अगोदर बोलूच नका तुम्ही. तक्रार येऊ द्या, तक्रार येऊ द्या. आम्ही हे बघा, हे प्रेक्षणीय स्थळ नाही, आम्ही फिरायला आलेलो नाही. आमचा काहीतरी प्रॉब्लेम आहे तो घेऊन आलोय. आणि प्रॉब्लेम ज्यांचा आहे त्यांनी पहिल्यांदा बोललं पाहिजे. मी नाही म्हणतच नाहीये त्यांना बोलू द्या. मी त्यांना अडवतच नाहीये ना तुम्हाला अडवते. मी तुमचं सगळं ऐकून घेतलं बरोबर. मी फक्त एवढं म्हणते आता हे व्हिडिओ जे आहेत ते बंद करा, आपण बोलूया. मी कोणत्याच गोष्टीला मना नाही करते तुम्हाला. आता व्हिडिओच्या संदर्भामध्ये माझ्या देशामध्ये सिक्रेसी ऍक्ट जिथे जिथे लागू आहे तिथे तिथे आपल्याला व्हिडिओ शूटिंग करता येत नाही. आणि तुमची कंपनी सिक्रेसी ऍक्टच्या अंडर येत नाही. त्यामुळे इथे आम्ही बिनधास्त व्हिडिओ शूटिंग करणार याच्यासाठी की तुम्ही महिला आहात, मी पुरुष आहे. आणि आतापर्यंतचा जनरल अनुभव असा आहे जिथे जिथे महिला कर्मचारी ऑफिसर्स असतात ना त्या हौशे खातर आमच्यावर आहे ना 354चा ऐका 354चा आमच्यावर विनयभंगाचा गुन्हा सहजच टाकून देतात. आणि इथले पोलीस पैसे खाऊन तो पटकन तो दाखलही करून घेतात. तर त्यामुळे आम्हाला ते नको आहे. वी फील अनसिक्युअर्ड, कारण हा खूप सेन्सिटिव्ह मॅटर आहे, महिलांशी निगडीत मॅटर आहे. त्यामुळे त्याच्यावर जी काही चर्चा होईल त्याला सगळे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असणं खूप जरुरी आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही ते व्हिडिओ शूटिंग चालूच ठेवणार. तुम्ही चर्चा नाही केली तरी चालेल. आम्ही बाहेर आंदोलन करणार आहोत. 4 तास 5 तास आमचं भजन चालेल. त्याच्यावर तुम्ही ठरवा आमच्याशी चर्चा करायची की हे फक्त व्हिडिओ शूटिंग नको म्हणून कांगावा करत चर्चा टाळायची, ते तुम्ही बघा. आमचं काही म्हणणं नाही, आम्ही बळजबरी करणार नाही. तुम्हाला नाही बोलायचं ऑन रेकॉर्ड ऑनलाईन तर आम्ही तुमच्याशी बोलणार नाही. आम्ही तुमच्या दरवाजाच्या बाहेर बसणार, तुमची कुलप लावून घ्या आणि इथे भजन चालेल. हरे राम हरे कृष्णाचं कंटिन्यू भजन चालेल. आणि आम्ही तुमच्या नावानं शंख करणार की इथे एक महिला सुप्रीमो असून देखील या 3 पीडित महिला आमच्या सोबत आहेत. त्यांची सेक्शुअल हॅरेसमेंट, त्यांची फिजिकल हॅरेसमेंट. ज्या मुली ना सगळ्यांना ते प्रॉब्लेम आहे, पण कोणी बोलत नाही. बाहेर बोलवलं सर्व मुलीला तर सर्व मुली बोलेल, सर्व टीम लिडर बोलेल. याला पब्लिक ऑडिट म्हणतात. जॉब करते म्हणून ते बोलू दे शकणार आमच्यासोबत. आम्ही सोडलंय एक पण मुलगी शांत नाही बसणार. आता जस्ट मुली बाहेर आहेत ना, सर्व म्हणतात तरी बात छान झालं कोजेन कंपनी बंद होते. उलट्या त्या मुली सर्व बोलून गेल्या मला. जस्ट 1 मिनिटामध्ये मुली असं बोलत आहे. तर विचार करा ना ती कंपनी कशी आहे. मला माझ्या पप्पाचा ऍक्सिडेंट होऊन सुद्धा मला माझ्या टीम लिडर म्हणतो तू पहिले ऑफिसला ये. मला मायग्रेनच्या परेशानी असून मला म्हणते की तू ऑफिसला आहे, तुला दवाखान्यात मी येतो.
मागे थोडं त्यांचं मला नाव सांगा. नाव सांगा. मनोज विस्पुते बोलून घ्या मॅडम यांना. फोटो दाखवा. मनोज विस्पुते. त्यांनी मला दवाई दिली, मला उलटी झाली. त्याच्यानंतर 8 दिवस मी भरती होती. 8 दिवस मला परेशानी झाली. त्यांनी काय म्हटलं, ये तू सोड, तुला सोडतो मी. नागपूरची असून पेपर द्यायला मला सुट्टी नव्हती देत. मग मी आपलं कास्ट सर्टिफिकेट रिन्यू करतो, ती जेन्युअन प्रॉब्लेम होतो, प्रूफ दिले तरी एकीन नाही करत. आता बाप ऍक्सिडेंट झाला तर बापाची दवाखान्याची फोटो थोडी मी पाठवू शकते. हे लोक मला इतकं बोलतात. वॉशरूमला गेली किती मिनिटात येते, मी म्हटलं 2 मिनिटात येते. तर ते 2 मिनिटात होईल का, मी म्हटलं हा करायला 1 मिनिट लागणार म्हटलं. टाइम लागते म्हटलं यायला. इथं विचारले जाते पिरियड पेन असले तर जाऊ नाही शकत मी, की टॅबलेट घ्यायला साईन घ्यावं लागते. ठीक आहे, कंपनीचे रूल्स आहे, कंपनीचे रूल्स मी मान्य करते. पण इथं तसं काहीच नसते जात. पीएफ कट होते म्हणते. पीएफ कशा कुठेच जमा होतो, हाफ डे फुल डे ठीक आहे, रोस्टर चेंज नाही होत. वीक ऑफ आपल्या मताने घेता नाही घेत, काहीच विक करता नाही आपल्या मताने. असं वाटते 12,000 पूर्ण विकत घेतलंय आपल्याला. 12,000 काहीच नाहीये, काहीच नाही. मी नागपूरची आहे, ICICIला मी पण होती, पण तिथं असे रूल नव्हते. इथं जे मी रूल बघत आहे ते कुठेच कंपनीमध्ये नसेल. विचारा इथे विशाखा कमिटी आहे की नाही, विचारा त्यांना. खुलासा द्या मॅडम. आम्ही फौजदारी दाखल करणार आहे तुमच्याकडे विशाखा कमिटी नसेल तर लगेच. आणि ते जे मनोज विस्पुते का दसपुते आहेत ना, ते फरार व्हायच्या आधी त्यांना इथे बोलवा, कारण खुलासा त्यांनी करायचा आहे. बरं का सर, सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. मी पोलीस आयुक्तांना विनंती करतो, त्यांनी त्यांचा फौजफाटा इथे पाठवावा, कारण इथे विशाखा कमिटी नाही. 1 मुलीपेक्षा जास्त मुली जिथे काम करतात तिथे विशाखा कमिटी कंपल्सरी आहे. आणि कोजंट कंपनीमध्ये विशाखा कमिटी नसल्यामुळे कोजंट कंपनीवर आज फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही मी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर, नाशिकचे जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती करतो की यांच्यावर तुम्ही ताबडतोबीनं फौजदारी खटला दाखल करावा. याचं अर्ज द्यायला ही मीटिंग झाल्यानंतर आम्ही ताबडतोबीनं पोहोचू. जर यांच्याकडे विशाखा कमिटी असेल तर त्यांनी ती ताबडतोब इथे कागदावर आम्हाला प्रेझेंट करावी आणि त्यांचे सदस्य इथं बोलावून घ्यावे. जर तसं नसेल तर आज संध्याकाळपर्यंत आय ॲश्युअर यू ऑल नाशिकर्स की या कंपनीच्या विरोधात मी विशाखा कमिटी स्थापन न केल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे. हा नेक्स्ट. प्लस स्टँडिंग वर्क पण इथं असतं, म्हणजे उभं करतात. जर 0 वर असेल ना तर उभं केलेलं आहे. लहान मुलांसारखं मुलींना पण एखादं बेंचच मागून घेतला असता. कसं उभं करतात सांग बेटा, काय उभं करतात. आपण त्यांना म्हटलं कॉल घ्यायला लावता सर पिरियड्स आले सर तर काय ते महिन्यातून 4 वेळा येणार, तू महिन्यातून 8 वेळा 0 वर राहते असं बोलले जाते. असे कोणते अधिकारी कोणते बोलले त्यांना टीम लीडर मंगेशचं नाव सर इथे सगळ्यात जास्त आता जी माझी टीम लीडर आहे मी पूर्ण नाव सांगा मला, जे आहेत ना. घाबरू नको इथं कोणाला. मंगेश घिगे सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे सर. मॅडम त्यांना बोला. व्हिडिओ काढायला आपल्याला परवानगी आहे. हे व्हिडिओ पण आहे आपल्याकडे बघा. मंगेश घिगे आणि मला रिझाईन नाही द्यायचे. बल्कि इथं मुली टिकत नाही. मी 1 वर्षापासून टिकत आहे इथं, तर उलटा तुम्हाला म्हणतात बेशरम सारखी येते, तुझ्या जागी दुसरी मुलगी असते, रिझाईन देऊन खतम केली असती कहाणी. म्हणजे ती मुलगी टिकत आहे कंपनीमध्ये. असं नाही की माझे टार्गेट नव्हतं की मी काही काम नाही करत. मी सगळं जेन्युइन काम करते, तरी पण माझा प्रॉब्लेम अजून सॉल्व्ह केला गेला नाही. मी किती वेळा बनप्रीत मॅमला सांगितलं, किती वेळा करणार आहे. मुली सगळं प्रॉब्लेम जातात. बनप्रीत कुठे बनप्रीत नोड्याला असतात, त्या नोड्याला बँगलोरला. त्यांना सांगितलं किती मुलींना तकलीफ केली जाते. 1 दिवस थोडं लेट झाला हाफ डे, ठीक आहे मान्य करते. जे कंपनीचे रूल आहे ते मी मान्य करते. पण इथं एवढं लेट झाला तर हाफ डे होतो. 1 मिनिट 1 सेकंड हाफ डे लागतो. एक सेकंड हर एक गोष्ट नाही होत. मी लांब असतो तरी पंचिंग करायला कधी कधी वेळ. मॅडम मी खूप जबाबदारीनं सांगतो, माझ्या नाशिकमध्ये कॅनडा कॉर्नरवर कोजेंट नावाची कंपनी आहे. तिथं वेट बिगारी चालू आहे. आज जी अमेरिकेमध्ये गुलामी होती ना, त्या पद्धतीची गुलामी इथे चालू आहे. मुलींना पिरियड्सच्या बाबतीमध्ये सुद्धा इथे रिलॅक्सेशन नाही. ती मुलगी डायरेक्ट ऑनलाईन सांगते. हे विषय असे आहेत की ते ऑनलाईन कॅमेरा सांगता येत नाहीत मुलींना. मुलींनी किती डेअरिंग करून सांगितलंय. मला पण माझ्या ऑफिसमध्ये याच भाषेत सांगितलंय. आणि जे बिलो द बेल्ट शब्द जे आहेत ते सुद्धा मुलींनी मला ऑन रेकॉर्ड सांगितले. ते मी व्हायरल करणार आहे. त्यांची परवानगी माझ्याकडे आहे. तुमचा जो माणूस तिला त्या पद्धतीनं घाणेरडं बोललाय ना, त्या माणसाचं नाव घेऊन आम्ही ते व्हायरल करणार आहे. आणि त्या भाऊंना बोलवा इथं. त्याला आई बहीण आहे का नाही, त्याला बहिणी वगैरे आहे का नाही, मेसेज पण दाखवेल. योगेश दाखवा. सगळंच ओपन करा यांचं. आणि इथं काम करत असलेल्या कोणत्याही कॉर्पोरेट सेक्टर मधल्या कंपन्यांनी आहे ना, महिलांची हॅरेसमेंट जर केली तर निर्भय महाराष्ट्र पार्टी अतिशय निर्भयपणे आणि निडरपणे
त्या मुलींच्या जीवितासाठी, अस्तित्वासाठी जीवन मरणाचा लढा लढेल. आम्हाला काहीच अडचण नाही. तुम्ही ना बोलवून घ्या मॅडम, नाही तर मी 112ला बोलवून घेतो आणि पुढची कारवाई चालू करतो. हे सगळं हे सगळं वाचून घ्या तुम्ही तुमच्या तोंडाने आणि बघून घ्या. मी योगीराज TL टीम लीडर योगीराज. त्याचं सरनेम काय आहे का इथं ऑलरेडी? हा बोला ना त्यांना. हो मॅडम बोलत हा तुम्ही का सिनियर आहात ना, तुम्ही बोलवा त्यांना. सर तुम्ही पहिलं सगळं हो बोलवा ना. ह्याच्यापेक्षा काय समजून घ्यायचं आता? सगळ्यात वाट लावून टाकली तुम्ही त्यांच्या, समजून घ्या म्हणताय. काय बोलणार तुम्हाला? मी शांततेत बोलते तुमचे. हो आम्ही पण एकदम शांततेत बोलतोय पहिल्यापासून. तुम्ही एक मिनिट, एवढ्या शांततेत तुम्ही जर या लेडीजशी बोलले असतात त्यांना आमच्यापर्यंत येण्याची गरज तुम्ही नसती हे पडली. विचारलं का माझ्याकडे? तुम्ही आलं लक्षात? एकच मिनिट. शिवाय ऐका, एक मिनिट थांबा. शिवाय ऐका. नाही एकच सांगा मिनिट. द्या. मॅम, एकच मॅडम तुम्ही मिनिट. त्यांचं ऐकून घ्या, नाही बोलले ना, फक्त मी त्यांचं ऐकून घ्या. बोलले. त्यांची पण बाजू ऐकून घ्या तुम्ही मॅडम. तुम्ही माझ्याकडे आला? तुम्ही आला मॅम माझ्याकडे? मी तुमच्याकडे नाही आली. ऐकून का नाही गेल्या तुम्ही? का नाही गेल्या ते सांगा. मग त्या तुमच्याकडे नाही आल्या म्हणजे तुमची जबाबदारी संपली. नाही का नाही गेल्या ऐका तुमच्याकडे. माणूस केव्हा जातो, मायेची पांखर मिळेल तर जाईल. या कुशीमध्ये जर उभंच मिळत नाही तर येणार नाही कोणी. आणि का आले नाही ते तुम्ही सांगा. हे आम्ही घेतलेलं जजमेंट आहे. तुमचं काय डायरेक्ट टीम लीडर म्हणतात तुम्ही प्रणांजली मॅमकडे जा की बनप्रीतकडे जा, कोण रेकॉर्ड करा, काहीही करा, त्या काहीच करू शकत नाही. म्हणजे आमच्या पूर्ण साथ आहे म्हणजे प्रणांजली मॅमचा. प्रणांजली मॅमचे धमकी देऊन आम्हाला धमकवल्या जाते, आम्ही त्यांच्याकडे कशाला जाऊ? आम्हाला उलट त्यांच्याकडे सर्व प्रणांजली मॅम करतात आम्हाला. आणि इथे काय मोबाईल आतमध्ये आणू देत नाही ना? काय कारण आहे त्याचं? नाही, काय रूल येतो ते आम्हाला सांगा. कारण आहे ना, ती जी सेक्शुअल हॅरेसमेंट आणि ती जी कमेंट पास होते ना घाणेरडी, ती जर रेकॉर्ड केली तर एका मिनिटात ऑफिस गायब होईल. आणि त्याच्यासाठी यांना रेकॉर्डिंग द्यायला पाहिजे. नाही तर सीसीटीव्ही ओपन करण्याची ताकद आणि क्षमता तुमच्या मॅनेजमेंटमध्ये नाहीये. आता मी जर तुम्हाला म्हटलं ना सीसीटीव्ही मध्ये त्यांचे डायलॉग्स मला ऐकायचे, तुम्ही कोणीच इथं हिंमतवाला नाही ज्याच्या मनगटात जोर आहे की तो सीसीटीव्ही काढून आणि त्यांना जी शब्बी लँग्वेज युज केली आहे ना, जे अब्युझिव्ह लँग्वेज युज केलेली आहे ती तुम्ही आम्हाला दाखवूच शकणार नाही. कारण ती दाखवली तर कार्यक्रम आउट होणार आहे सगळा. म्हणून त्यांना त्यांचे मोबाईल वापरू दिले पाहिजे. आणि त्या इमर्जन्सीमध्ये जर ते त्यांचे मोबाईल वापरू नाही शकले तर त्यांना असं आमच्याकडे यावं लागतं. सर तो जे आमचं आणि क्लायंटचं टायप होतं ना, ते रूल्स असतात की माझ्या टीम लिडरला पण मोबाईल अलाउड नाही, माझ्या एजंटला नाही, मॅनेजर लेवल पासून वरती मोबाईल अलाउड आहे. त्यामुळे ते रूल आम्हाला तर ते मान्य नाहीये, त्याचा आम्ही धिक्कारच करणार. पण आता आपण पुढची स्टेप घेऊया. हे बघा, तुमच्या देखत इथं जवळपास 30 लोक आहेत. त्यांच्या देखत त्या 2 मुलींनी सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि तिसरी मुलगी आहे, ही सगळी आखो देखा हाल तिने सगळा पाहिलेला आहे. तिने सगळ्या गोष्टींची ती साक्षीदार आहे. ती पण बोलणार. सांगा बेटा काय काय पाहिलं तू इथे? उभी राहा. जो देखा वो बोल. मैंने उनको पूरा बोलते हुए देखा है कि उनको कैसे अरेस्ट किया है और ये अच्छा नहीं है सब. आणि तू का सोडलंय कंपनी? प्रेशर मुळे. त्यांना बोलू द्या सर. त्यांना काय काय बोलले, काय काय त्यांच्याशी बोलले लाईव्ह सांगतो बेटा. सांग काय कोणते शब्द आणि तो शब्द वापरणारा माणूस किंवा बाई कोण, ती पण नाव सांगा. जे घाण शिवाय दिल्या, ज्या तुझ्याशी बोलले गलिच्छ भाषेमध्ये, ते सर्व तू लाईव्ह मध्ये. आपण जर म्हटलं कस्टमर ऐकत नाहीये, फॉलोअप मध्ये कस्टमर येतात, टीम लीडर बोलतात की जा मग तू कस्टमरच्या घरी. मला हे नाही समजत, कस्टमरच्या घरी जाऊन आम्हाला समजायचं असलं तर मग ते जॉब काय बरं नाही देत? मग कशाला आम्हाला ऑन कॉल बोलावं लागतंय? आम्ही कस्टमरच्या घरी गेलो असतो, आम्हाला ते जॉब पाहिजे. डायरेक्ट म्हणतात कस्टमरच्या घरी चालली जा, झक मारायला येतात का, एसीची हवा खायला येतात का, फ्रीची सॅलरी मिळते का? नशीब आहे म्हणते 12,000 रुपये सॅलरी मिळत आहे. म्हणते बेशरम आहे म्हणते तुम्ही लोक. म्हणते काहीच अर्थ नाही म्हणते तुमचा. म्हणते इथे म्हणते येऊन म्हणते किती टार्गेट करा. यांना इतकी लालच येते. आपण करत गेलो अजून ते आपल्याला ओव्हर करतात. आपण जेवढं ऐकलं, जेवढे मी रूल्स मध्ये राहिली, अजून पुन्हा माझ्या रूल्स थोपत गेले. मी क्वालिटी टीमकडे पूर्ण फ्रॉड कॉल घेत होते, जे बी काही गलत होत होतं. मी क्वालिटी टीमनी मला विचारलं, मी इमानदारीने सर्व खरं सांगितलं. तर मला वैभव गाबूड सर, माऊली सर डायरेक्ट म्हणे जिथं खाल्लं तिथं बोटं टाकले, जिथं खाल्लं तिथं बोटं टाकले, असं बोलत गेले म्हणे. क्वालिटी टीम माझ्याकडून होते, त्यांच्या अंगावर चौतारले काढते. क्वालिटी टीम म्हणत होती मला, बल्कि इथे जे मॅम आहे गरिमा मॅम, त्या मॅम रात्री 1:30 वाजेपर्यंत माझ्याशी असेल, 1:30 वाजेपर्यंत बोलत होत्या कॉलवर की इथं कोणालाच इज्जत नाहीये. महिलाला, मुलाला तर आहेच नाही, महिलाला पण नाही. इथं संविधानाची पुरी पायामल्ली केली जाते आणि 8 तास काम असते. ठीक आहे, मान्य करते.
करते, 1 तास एक्स्ट्रा, अर्धा तास एक्स्ट्रा. इथं 11 तास लॉग इन अवर भरते. चेक करा लॉग इन अवर किती भरते. 11 तास लॉग इन अवर भरते. वेट बिगारी, याला दुसरं उत्तर नाही. ही वेट बिगारी आहे आणि मुलांच्या आणि मुलींच्या बेरोजगारीचा गैरफायदा घेऊन वाटेल तसं त्यांना पिळून घेतलं जातंय आणि याची आम्हाला लाज वाटते. कायद्यानुसार तुम्हाला 8 तास वर्किंगचा आवर्स तुम्हाला एक्स्ट्रा मिळतात, त्याचे बेनिफिट्स एक्स्ट्रा मिळतात. बेनिफिट्स मॅडम का नाही द्यावं? बेनिफिट्स का नाही द्यावं? किमान वेतन आयोगानुसार तुम्ही 21,000 किमान वेतन आहे 21,000 रुपये पाहिजे. तुम्ही कोणत्या पद्धतीने 12,000 रुपये देता? काय अधिकार आहे? कोणत्या पद्धतीने देताय तुम्ही? आणि तुम्हाला एक्स्ट्रा वर्किंग केलंय ना तुम्ही, एक्स्ट्रा वर्किंगचे तुम्ही पैसे का मिळाले का तुम्हाला? जे 12,000 सॅलरी आहे त्यात पण 11,000 येतो, 10,000 येतो अकाउंटला. हाफ डे लावला जातो. 5 मिनिटावर लेट झाला तर हाफ डे लावला त्याचे जातो. पण पैसे भेटतील, पण ते पण त्यांची पीएफ म्हणजे इथलं मॅनेजमेंट खातंय का पैसे ते?